नमस्कार, मी दीपक राजपूत। PM किसान सन्मान निधी या निधीचा 20वा हप्ता आज रोजी 2 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या कार्यक्रमामधून थेट शेतकऱ्यांना संबोधित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयाचा हप्ता आज रोजी जमा झालेला आहे। खरं शेतकऱ्यांचं हित पाहणारं हे सरकार, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, शेतकरी असतील किंवा महिला असतील किंवा समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध योजना राबवून हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आज रोजी काम करत आहे। त्याचा एक स्थानिक नागरिक म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे। खरं तर शेतकरी सन्मान निधी या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला 4 महिन्यातून 2,000 रुपये हे थेट त्यांच्या खात्यावरती जमा केले जातात। इथून मागे जर आपण पाहिलं तर मागच्या सरकारच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अशा म्हणजे डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, म्हणजे DBTच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकरी असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावरती लाभ पोचवण्याची त्या ठिकाणी सुविधा ही डिजिटल माध्यमातून ह्या सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे। त्यासाठी मी केंद्र सरकार त्याचप्रमाणे राज्य सरकार या दोघांचेही सरकारचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। खरं तर फक्त शेतकऱ्यांची ही PM किसान योजनाच नाही तर त्यांच्यासाठी अनेक योजना आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। फसल विमा योजना ही योजना शेतकऱ्यांना विमा त्या ठिकाणी देण्यात येतो आणि त्याची मुदत आता येणारी 14 ऑगस्टपर्यंत त्या विमा योजनेची मुदत ही शेतकऱ्यांसाठी वाढवण्यात आलेली आहे। त्याचा लाभ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असेही मी या निमित्ताने आपणा सर्वांना शेतकऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो। खरं तर PM किसान योजनाच नव्हे तर अशा अनेक योजनांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोचवणं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोचवण्याचं जर खरं काम कोणी केलं असेल तर या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान काळामध्ये हेच काम त्या ठिकाणी झालं आहे। त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो। अनेक योजना आहेत शेतकऱ्यांसाठी असतील, आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये आपण लाडकी बहीण योजना आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनासुद्धा त्या ठिकाणी दरमहा 1,500 रुपये हे त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात। अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करणारं सरकार आहे। अनेक आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय पंतप्रधान यांनी ऑपरेशन सिंदूरचाही त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। या ऑपरेशन सिंदूरचा विरोधकांनी ज्या पद्धतीने म्हणजे खिल्ली त्या ठिकाणी उडवलेली आहे ते खरोखर निंदनीय आहे असेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आजच्या दिवशी ज्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले त्या सर्व शेतकऱ्यांना मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।